नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात दिनांक 5 सप्टेंबर रोजी महत्त्वपूर्ण प्रसिद्धी पत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात हा महत्त्वपूर्ण असा प्रसिद्धी पत्रक काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात दिनांक 5 सप्टेंबर रोजी महत्त्वपूर्ण प्रसिद्धी पत्रक निर्गमित। जाणून घ्या संपूर्ण सविस्तर अशी माहिती। बघा, महाराष्ट्र स्टेट एम्प्लॉई IMP पत्रक, राष्ट्रीय पेन्शन योजना, सुधारित पेन्शन योजना आणि एकत्रित पेन्शन योजना केंद्र या योजनांमधील एक योजना स्वीकारण्याच्या कर्मचाऱ्याला मुभा देणे संदर्भात राज्य शासनाच्या सरकारी कर्मचारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षणतर कर्मचारी संघटना समन्वय समिती महाराष्ट्र यांच्या वतीने दिनांक म्हणजे कालच्या घडीला 5 सप्टेंबर 2024 रोजी महत्त्वपूर्ण प्रसिद्धी पत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे। माहे मार्च 2024च्या अर्थसंकल्पात घोषित करण्यात आलेली सुधारित निवृत्ती वेतन योजना 2024 महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांना दिनांक 1 सप्टेंबर 2024 पासून लागू करण्यात येईल असा निर्णय राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांनी सह्याद्री अतिथीगृहामध्ये संघटना प्रतिनिधी सोबत झालेल्या चर्चेमध्ये घेण्यात आला आहे। बघा, केंद्र सरकारच्या एकीकृत पेन्शन योजनेमध्ये राज्याची योजना सरस असल्याचे यावेळी संघटना प्रतिनिधींना माननीय मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिले आहेत। सुधारित पेन्शन योजनेमुळे 4.5% योगदान रकमेची राज्य शासनाची बचतही होईल, हे सुद्धा यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले आहे। आणि त्याचबरोबर सदर चर्चेअंती माननीय मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रीय पेन्शन योजना तसेच सुधारित पेन्शन योजना व एकीकृत पेन्शन योजना या 3 योजनांमधील कोणतेही एक योजना स्वीकारण्याची मुभा ही कर्मचारी शिक्षकांना असेल अशा प्रकारचा निर्णय माननीय मुख्यमंत्री यांनी जाहीर केला आहे। आणि या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय अधिसूचना पुढील आठवड्यामध्ये निर्गमित केला जाणार असल्याची माननीय मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले आहे। आणि त्याचबरोबर दिनांक 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या जाहिरात अधिसूचनेद्वारे अशा सर्व राज्य सरकारी कर्मचारी तसेच शिक्षक यांना सन 1982च्या पेन्शन नियमानुसार राज्यातील जिल्हा परिषद शिक्षण विभागातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी त्याचबरोबर अनुकंप तत्वावरील तत्कालीन प्रतीक्षा यादीतील जे कर्मचारी आहेत यांच्या संदर्भातील न काढलेले आदेश हे त्वरित काढण्याची विनंती संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे। आणि याशिवाय सेवानिवृत्ती उपदान रकमेत केंद्र सरकारप्रमाणे 25 लाख रुपये पर्यंत वाढ देणे आणि निवृत्ती वेतन अंश राशीकरण पुनर्स्थापना कालावधी 12 वर्षापर्यंत कमी करणे आणि या ज्या मागण्या आहेत ते अगोदर विधानसभेच्या पटलावर ठेवण्यात आल्या असून शासनाच्या मान्यतेच्या टप्प्यात आहेत असे निवेदन दिनांक 14 डिसेंबर 2023 विधानसभेत सादर देखील करण्यात आली आहे। आणि या संदर्भातील प्रलंबित कार्यवाही सत्वर पूर्ण करण्यात यावी अशी रास्त मागणी यावेळी करण्यात आलेली आहे। तर राज्य शासनाला संघटनेमार्फत सततच्या कार्यवाहीची ग्वाही देऊन आगामी दिनांक 4 सप्टेंबर 2024 नंतरचे संप आंदोलन स्थगित केल्याची घोषणा संघटनेच्या वतीने श्री विश्वास काटकर निमंत्रक समन्वय समिती यांनी केली असल्याचे नमूद करण्यात आले आहेत। बघा, दिनांक 5/9/2024 तुम्ही GR देखील या ठिकाणी पाहू शकता। राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती महाराष्ट्र। बघा, राष्ट्रीय पेन्शन, सुधारित पेन्शन, एकत्रित पेन्शन योजना केंद्र या योजनांमधील एक योजना स्वीकारण्याची कर्मचाऱ्यांना मुभा, राज्य सरकारी कर्मचारी शिक्षकांसाठी आगळी भेट, इतर मागण्या समयबद्धतेने सोडवल्या जातील। माननीय मुख्यमंत्र्यांची दिलखुलास गावी परिणामी 4 सप्टेंबर नंतरचे जे संप आहे ते आंदोलन स्थगित। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी हा जो प्रसिद्धी पत्रक या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे ते तुमच्या समोर आहे। आता जी माहिती मी सांगितलेला आहे तेच माहिती याच्यामध्ये आहे या परिपत्रकामध्ये। बघा, एकूणच अशा पद्धतीने ही जी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे। बघा, एकूणच राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात दिनांक 5 सप्टेंबर रोजी महत्त्वपूर्ण प्रसिद्धी पत्रक निर्गमित करण्यात आले आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती
या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।